ही स्वामी समर्थ प्रार्थना कशी करावी हे कथेतून स्वामी स्वतः सांगतात। प्रत्येकजण प्रार्थना करतो, परंतु प्रत्येकजण प्रार्थना कामी येतेच असे नाही का? याचे कारण स्वामी महाराजांनी तत्वज्ञानात सांगितले आहे। एकदा स्वामी समर्थ महाराज आपल्या सर्व शिष्यासह प्रवासाला निघाले होते। प्रवासादरम्यान अवकाळी पाऊस सुरू झाला। स्वामी सोबत असूनही सर्वजण पांगले। सर्वांनी एका झाडाचा आश्रय घेतला। प्रत्येकजण पाऊस थांबण्याची वाट पाहत होता, पण पाऊस सुरूच होता। हे असेच चालू राहिल्यास पूरसदृश परिस्थिती निर्माण होईल, यामुळे घाबरून सर्व भक्त स्वामींना शरण गेले। तेव्हा स्वामी म्हणाले, अशी भीक मागण्याऐवजी हात जोडून त्या पावसाची भीक मागा। प्रार्थना जर प्रत्येकाने प्रामाणिक अंतकरणाने प्रार्थना केली तर तो नक्कीच तुमचे ऐकेल। प्रार्थनेत शक्ती आहे, परंतु सामूहिक प्रार्थनेमुळे लवकर फळ मिळते। यासाठी आपण सर्वांनी एकाच आवाजाने प्रार्थना करूया। स्वामीजींशी सर्वांनी सहमत दर्शवले। सर्व भक्तांनी प्रार्थना केली आणि काय आश्चर्य, पाऊस पडणे थांबले आणि थांबलेच। स्वामी म्हणतात, हा अर्थ आहे, जर कोणतेही काम परिश्रमपूर्वक केले तर त्याचे फळ नक्कीच मिळते। प्रार्थना करा की समोरची व्यक्ती तुमचे ऐकते। अशी शक्ती तुमच्या शब्द आणि भावनांमध्ये असली पाहिजे, तर ही खरी प्रार्थना आहे। तसेच एकदा माणूस मरतानाही खूप त्रास सहन करत होता। त्याला पाहण्यासाठी बरेच लोक जमले होते। एक संत तेथून जात होता। लोकांनी संतांना पीडितेला वाचवण्यासाठी काही मार्ग शोधण्यास सांगितले, जेणेकरून ती शांततेत मरण पावली। ऋषींनी सांगितले की जर त्याने स्वर्गातून पृथ्वी आणली तर तो या दुःखातून मुक्त होईल। सगळे आश्चर्यचकित झाले। आता स्वर्गातून माती कोण आणणार? संतांचे शब्द ऐकून एक निष्पाप मूल पळून गेले आणि मुठभर माती घेऊन परत आले आणि म्हणाले की ही माती स्वर्गातून घ्या। या मातीसह टिला एका माणसाने मुलाच्या हातातून माती घेतली आणि अत्याचार केलेल्या माणसावर ती घासली। त्या व्यक्तीवर अत्याचार झाला आणि त्याचा मृत्यू झाला। प्रत्येकाने हे पाहिले आणि प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला। ज्या क्षणी लहान मुलाला विचारले, बाळा तुला ही चिकणमाती कुठून मिळाली? पृथ्वीवर स्वर्ग कुठे आहे? किंवा तुम्ही ही माती काही क्षणात आणली? लहान मुलाने सांगितले की आमच्या शिक्षकाने आम्हाला सांगितले होते की आईच्या आशीर्वादाने आणि तिच्या चरणी कोठेही स्वर्ग नाही। म्हणून मी ही माती आणली जिथून माझी आई उभी होती। तेव्हा संत म्हणाले की आईच्या डोळ्यात अश्रू आणणाऱ्या मुलांना असे मृत्यू भोगावे लागतात। हे खरे आहे। त्यामुळे कितीही यश मिळाले तरी पैसे वाचवा, आकाशापर्यंत पोहोचा, पण जर आई आनंदी नसेल तर तुम्ही देवालाही निराश कराल। कोणत्याही दानधर्माचे फळ तुम्हाला मिळणार नाही। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा। कमेंटमध्ये तुम्हाला ही कथा कशी वाटली ती सांगा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।
धन्यवाद फ्रेंड्स. श्री स्वामी समर्थ. स्वामी तुमची कायम आशीर्वाद स्वामींचा तुमच्या पाठीशी राहो. श्री स्वामी समर्थ.